शाकी नाकामध्ये मेन हॉलमध्ये एक व्यक्तीच्या पडल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी येते। त्याच्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये एक मोठा नाराजगी इथे पाहायला मिळत आहे। तर काय सांगणार या घटनाबद्दल, तुमची काही प्रतिक्रिया आणि कधी या घटना घडल्या होत्या? ही 10:30ला घटना घडलेली आहे आणि स्थानिक नगरसेवक जो आहे ना, त्याला ही माहिती विचारायची की हे कशामुळे झालं आणि काय उघडं ठेवलेलं त्यांनी, कारण की हे सगळं कारस्थानी करणारे स्थानिक नगरसेवक, त्यांच्यामुळे सगळं झालेलं आहे माझ्या हिशोबाने असं वाटतंय। कारण की इथं काहीच काम नव्हतं, चालू होतं काही नाही, पण हे उघडं कसं होतं ते त्यांना कशा प्रकारची कारवाईची तुम्ही मागणी करणार? त्यांनी राजीनामा द्यावा, कारण की त्यांनी जे काम केलं हे बरोबर नाही केलेलं आणि जनतेच्या जीवाशी त्यांनी खेळ केलेला आहे। ठीक आहे, अजून काही लोक आमच्या सोबत आहे। तुम्ही काय सांगणार, तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे पूर्ण घटनाबाबत? कोण जबाबदार आहे या घटनेचे? मी स्थानिक शाखा प्रमुख आहे। इथे जेव्हा मी आलो तेव्हा अशी माहिती कळालं की इथे झाकण्याचं आपलं काम चालू होतं आणि तो जो काम करत होता कामगार, तो काही थोड्या वेळासाठी कुठे इकडे तिकडे झाला असेल। चुकी त्याचीच आहे की त्याने बॅरिकेड लावलं नव्हतं आणि ती व्यक्ती आली आणि त्याच्यामध्ये पडली। पाण्याचा प्रवाह होता त्याच्यामुळे त्याला सोडा आणि ते शोधत बसले ॲक्च्युली तो माणूस मिळाला हा पुढच्या मेन हॉलमध्ये मिळाला। इथून 20-25 फुटावरती जो मेन हॉल आहे त्याच्यामध्ये तो अडकला गेला। चुकी याच्यामध्ये सर महानगरपालिकेचेच आहे, संबंधित अधिकाऱ्यांची आहे। त्या लोकांनी बॅरिकेड लावले नाही, बॅरिकेड लावले असते तर तो माणूस तिथे पडला नसता। म्हणजे थोडीशा एका चुकीमुळे एक बिचाराचा, एक गरीब मुलाचा, एक माणसाचा एक जीव गेला आहे, त्याच्या पलीकडे काही नाही। तर आमची कारवाई आमच्या शिवसेना पक्षातर्फे दिलीप मामा लांडे यांचे आम्ही शाखा प्रमुख आहे, त्या कार्यकर्ते आमच्या तिथे उपस्थित आहेत सगळे। तर आमची कार्यकर्ते जो संबंधित अधिकारी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करावी। कठोर कारवाईची मागणी केल्या जात आहे। तुमची काय मागणी असणार या घटनाबद्दल आणि तुमची काय प्रतिक्रिया? माझी मागणी अशी आहे की काल काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी जे चेंबूरमध्ये हादसा झाला तर अधिकाऱ्यांना निलंबित केलेत। तर माझीसुद्धा अशी मागणी आहे की इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा आपण अशाच पद्धतीचे निलंबन करण्यात या, अशी माझी मागणी आहे। ठीक आहे, अजून काही स्थानिक लोक आहेत जिथे इथे राहतात, त्याच्यात तुम्ही इथे राहतात? हाँ, मैं इधर ही रहता हूँ, बोलिए। अच्छा, तो इस घटना को लेकर क्या कहेंगे? ये कब घटी थी, कब आपको जानकारी मिली? 11 बजे दिन में ये घटना घटी है और लोग यहाँ पे सब परेशान रहे। खड्डा खोल के रखा हुआ था, उसके बाद उसमें गिर गया है और आदमी मर गया, लड़का जो है। खड्डा किसने खोदा था, कुछ जानकारी मिली? बीएमसी का आदमी। अब कार्रवाई की मांग करेंगे, किस तरह की कार्रवाई होनी चाहिए? कार्रवाई होनी चाहिए। बीएमसी के लोगों को घूम घूम के देखना चाहिए कहाँ खड्डा है। बारिश में बहुत से ऐसे हादसे होते हैं और लोग बहुत परेशान हैं, मगर कोई सुनने को तैयार नहीं है। यहाँ पे आप भी यहाँ पे रहते हैं कि किस तरह की, आपको कब जानकारी मिली और कैसे हुआ, क्या कुछ? 11:15 बजे मिला जानकारी हम लोग को कि अंदर एक आदमी ने गिर गया करके। हाँ, फिर कितना वक्त लगा उसको बाहर निकालने के लिए? वक्त निकले कम से कम 2 घंटे के बाद निकला। 2-2.5 घंटा गया कम से कम। इस घटना के बाद अब क्या मांग रहेगी आपकी? मांग रहे कि उसकी कार्रवाई होनी चाहिए भाई उसकी। वो आदमी, उसका 2-4 बच्चे लोग, अभी उसको क्या करेंगे बेचारा, अकेला कमाने खाने वाला है। क्या नाम था जिस व्यक्ति की? इम्तियाज भाई करके नाम था, क्या था ना, असलम भाई करके नाम। ठीक है, वीडियो जर्नलिस्ट अजय मोहिते सह गोविंद ठाकुर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।